दिनांक 18/6/2026 रोजी सातगाव व पिंपरी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीवर बसवण्यात आलेल्या शेतीपंपाची मोटर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यांच्या शेतातील गेल्या मोटर चोरी साहेबराव बापूराव पाटील, गोविंद रामलाल परदेशी, रमेश पुंडलिक पाटील, प्रभाकर पुंडलिक पाटील, शरद पुंडलिक शेळके, राहणार निंबोरी येथील शेतकरी मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी नेहमीप्रमाणे आपल्या शेतातील कामकाज आटपून घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात आल्यानंतर विहिरीवर बसवण्यात आलेली विद्युत मोटार आणि संबंधित साहित्य जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मोटार काढून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेवर परिणाम झाला असून पिकांना पाणी देण्याचे कामही ठप्प झाले. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. संबंधित शेतकऱ्यांनी पिंपळगाव पोलीस स्टेशन ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहे. दरम्यान परिसरात वाढत्या शेती साहित्य चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रात्री गस्ती वाढावी तसेच चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.